नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. खूप दिवसातून आपण असं एखादं लेक्चर घेतोय. तारीख आहे 31 मे 2026. जी लोक MPSC प्रिलिमसाठी प्रिपरेशन करतायत त्यांच्या दृष्टीनं ही तारीख, हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. परीक्षा जवळ येते, तर हे गेले आता राहिलेले जे 8-9 दिवस आहेत, तर या 8-9 दिवसात काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं टेबल कसं राहायला पाहिजे याच्याबद्दल थोडंसं मी बोलणार आहे. जास्त काय बोलणार नाही. सगळ्या लोकांचे कॉल मेसेज येतात की याच्याबद्दल बोललं जावं, तर त्याच्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतोय. तुमची जर का काही ओन स्ट्रॅटेजी असेल या 8-9 दिवसाची, तर तुम्ही ती ब्लाइंडली फॉलो केली तरी चालेल. त्याच्याबद्दल कुठलंही माझं दुमत नाही. आणि जर का तुम्हाला काही सुचतच नसेल काय करायचं, तर हे लेक्चर तुमच्यासाठी आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही ताण-तणाव घेऊ नका. अजिबात स्ट्रेस घेऊ नका. जर का तुम्ही स्ट्रेसमध्ये गेला किंवा घेतला असं जाणवायला लागलं, थोडंसं शांत बसा, थोडंसं थांबा आणि पुन्हा नव्या दमानं, नव्या एनर्जीने सुरुवात करा. कारण आता दिवस थोडे राहिलेले आहेत. थोडे म्हणजे 1 आठवडा राहिलेला आहे आणि असं वाटू शकतं की यार मी आत्तापर्यंत काहीच नाही केलं. म्हणजे वाचलेलं सगळं लक्षातून जाऊ शकतं, विसरू शकतं, भीती वाटू शकते, कसं तरी होऊ शकतं, डोकं दुखू शकतं, पोटात दुखू शकतं, काहीही होऊ शकतं. काहीही होऊ शकतं. जर का तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला असेल, तर नक्कीच तुम्हाला पेपर सोपा जाईल, नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. मागच्या वर्षीचा जर का तुम्ही प्रिलिमचा पेपर पाहिला, बरोबर? तर पेपर वाटतो तितका सोपा पेपर नव्हता. आत्ता ग्रुप बी आणि सीचा यावर्षी झालेला प्रिलिमचा पेपर पाहिला आणि 2-3 दिवसापूर्वी गट ब मुख्य परीक्षा 2025 चा पेपर पाहिला, तर आयोगाने पॅटर्न चेंज करायला सुरुवात केलेली आहे. हे तुम्ही आता लिहून घ्या. बरोबर? आयोगाला आत्ता जास्त मेरिट लागूच द्यायचं नाही. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं पेपरचा पॅटर्न बदलतोय. जर का पेपरचा पॅटर्न बदलत असेल, तर बदलत्या पॅटर्नप्रमाणे आपणही स्वतःला बदलणं गरजेचं आहे. आता स्वतःला बदलणं म्हणजे गरजेचं आहे म्हणजे अभ्यासाच्या स्ट्रॅटेजी बदलणं गरजेचं आहे. फक्त PYQ वरती डिपेंड न राहता कन्सेप्च्युअल क्लॅरिटीची त्याला जोड देणं गरजेचं आहे. गट ब च्या मुख्य परीक्षेतले करंट अफेअरचे प्रश्न पाहिले, भल्याभल्यांना घाम सुटलाय. मग करंट अफेअर्स येतंय कुठून? ओके, सोर्स आत्ता तुमच्या ऐनवेळी बदलू नका. जे सोर्स वाचताय त्याच्या पाठीमागचं जे आपण म्हणतो ना BTS बिहाइंड द सीन्स आहे, बिटवीन द लाईन्स आहे, तर अशा गोष्टी तुम्ही न विसरता वाचत चला. आय नो आता तुम्हाला काय वाटत असेल, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी टेस्ट सिरीज लावल्या असतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते टेस्ट सिरीज आणि त्या टेस्ट सिरीजला तुम्हाला कमी मार्क येत असतील, बरोबर? बरेचसे जण सीसॅटचा पेपर देतच नाहीत, म्हणजे टेस्ट सिरीज मधला फक्त GSचा पेपर देतात आणि रिकामं होतात. बरोबर, काही जणांना त्याच GSच्या पेपरमध्ये खूप कमी मार्क येत असतील, अभ्यास चांगला होऊनही. काही जणांना अभ्यास कमी होऊनही त्या पेपरमध्ये जास्त मार्क येत असतील. बरं, टेस्ट सिरीजला कमी मार्क आले आणि जास्त मार्क आले तर तुमचं नाव काय बोर्डावर लागणार आहे का? नाही लागणार. टेस्ट सिरीजच्या मार्कात पडूच नका, माझं मत असतं. ओके, आता आम्ही टेस्ट सिरीज घेतो. मी बी फ्रँकली मुलांना सांगतो, टेस्ट सिरीजच्या मार्कांना सिरियसली घ्यायचं नाही. फक्त काय डोक्यात ठेवायचं की ज्यावेळेस तुम्ही टेस्ट सिरीजला जात असता, टेस्टचा पेपर देत असता, तर तुमच्या डोक्यात असं आलं पाहिजे की मी आयोगाचा पेपर देतोय. तर पेपर असतो 11 वाजता, म्हणजे गट ब च्या बाबतीत बोलायचं झालं, आपण जातो 11 वाजून 5 मिनिटांनी बाजीरावासारखं. असं करत बसू नका. असं वाटलं पाहिजे की मी आयोगाच्या पेपरला चाललोय. राज्यसेवेचा 10 ते 12 या वेळेत GSचा पेपर होतोय. तर तुम्ही टेस्ट सिरीजला तसंच डील केलं पाहिजे ना. 9:30ला तुम्ही क्लासरूममध्ये गेला पाहिजे आणि मग 10 ते 12 तुम्ही व्यवस्थितपणे पेपर दिला पाहिजे. आपलं कसं असतं, तिथं बघायला कोण नाही, म्हणजे टेस्ट सिरीजच्या पेपरला आपण 10 वाजून 5 मिनिटांनी निवांतपणे जातो. बरं वाटली तर OMR त्यांना देतो, ना तर OMR पण घेऊन येतो. असं काही म्हणजे नाही करायला पाहिजे, बरोबर? आता जे झाले ते झाले. जेवढे टेस्ट सिरीजचे पेपर झालेले आहेत, विश्लेषण तुम्हाला त्यांनी दिलंच असेल. जिथं तुम्ही टेस्ट सिरीज लावली आहे, तर त्या टेस्ट सिरीजचं विश्लेषण आणि टेस्ट सिरीजचे प्रश्न 1-2 वेळा तर तुमच्या डोळ्याखालून गेले पाहिजेत. आणि आय होप की जे प्रिलिम्स येतात कमीत कमी त्यांनी या 50 तरी पेपर सोडवले असतील GSचे, आयोगाचे सोडून. हे लक्षात ठेवा, सोडवलेच असतील. ओके, तर त्या 50 क्वेश्चन पेपरचं व्यवस्थितपणे तुम्ही विश्लेषणही केलं असेल. आणि आत्ता काय करायचं, जे विश्लेषण केलंय किंवा जे क्वेश्चन पेपर सोडवले आणि ते क्वेश्चन पेपर सोडवताना जिथं एक्स्ट्राची माहिती लिहिली आहे, तर ती मल्टिपल टाइम तुमच्याकडून रिवाइज आणि रिकॉल झाली पाहिजे. हे एवढं टेस्ट सिरीजचं महत्व आहे. आय नो सीसॅट क्वालिफाय झालाय, त्याच्यामुळे सीसॅटचं कोणी काही टेन्शन घेतच नसेल. परंतु आयोगाच्या पेपरला सामोरं जाण्याच्या अगोदर एखादा दुसरा सीसॅटचा पेपर तुम्ही सोडवून बघा आयोगाच्याच वेळेत. सगळ्यात महत्वाचं काय आहे, आयोगाची वेळ. थोडंसं ऊन जास्त आहे, पेपर ही मे मध्येच आहे, त्याच्यामुळं ही थोडीशी काळजी घ्या. नाहीतर मला सकाळी खूप चांगलं वाटतंय, मग मी सकाळी 7 ते 9 पेपर सोडवतो सीसॅटचा. नाही चालणार. आयोग काय तुमच्यासाठी सीसॅटचा पेपर 7 ते 9 नाही घेणार. 3 ते 5 आयोगाचा वेळ आहे, तर त्याच वेळेमध्ये सीसॅटचा एखादा दुसरा पेपर सोडून बघा. म्हणजे फील घ्या की कसा पेपर येऊ शकतो. ओके, जास्त अवघड गेला तरी काय वाटायला नको, जास्त सोपा गेला तरी काय वाटायला नको. टेस्ट सिरीजला बघायचं असतं काय, की आपल्या चुका किती होत आहेत, बरोबर? आपल्या चुका किती होत आहेत, बरोबर? त्याच्यानंतर 1चं उत्तर 2ला गोल होतंय की 1लाच होतंय, बरोबर? प्रश्न नीट वाचून होत आहेत का? ओके,
प्रश्न समजतोय का हे जास्त महत्वाचं आहे. की काही लोकांना प्रश्नच समजत नाही. त्यांनी अयोग्य विचारलेलं असतं. रूममध्ये आल्यावर कळतं, अरे त्यांनी आपल्याला अयोग्य विचारलं होतं, आपण योग्यला सर्कल करून आलोय. ओके. जोपर्यंत तुम्ही टेस्ट सिरीजचा प्रश्न व्यवस्थित वाचणार नाही किंवा जोपर्यंत तुम्ही पेपरमधला प्रश्न व्यवस्थित वाचणार नाही, तोपर्यंत उत्तराच्या पर्यायाकडे बघू सुद्धा नका. म्हणजे जरी त्यांनी विचारलं, की खालीलपैकी कोणत्या तारखेला भारताला स्वातंत्र्य मिळाले? माहिती आहे आपल्याला 15 ऑगस्ट 1947. ओके. पहिला पर्याय असतो 15 ऑगस्ट 1946. ओके. आणि राहिलेले जे 3 पर्याय असतात ते वेगवेगळे असतात. तिथं 15 ऑगस्ट 1947 ही तारीखच नसते आणि शेवटचा पर्याय असतो यापैकी नाही. आपल्याला दिसतं 15 ऑगस्ट 1946. 15 ऑगस्ट दिसलं की पर्याय क्रमांक 1चा सर्कल डार्क, संपला विषय. मग ज्यावेळेस घरी येतो, रूमला येतो आणि ज्यावेळेस चेक करायला सुरुवात करतो त्यावेळेस म्हणतो, अरे हे चुकलंय आपलं. त्याच्यामुळे माझी नम्र विनंती आहे, किती जरी प्रश्न सोपा आला तर तो नीट वाचल्याशिवाय त्याचा कुठल्याही पर्यायाचा सर्कल डार्क करू नका. तिथं काय व्हाईटनर बिटनर लावायची सोय नसते. त्याच्यामुळं, आणि ती टेस्ट सिरीज नाही, आयोगाचा पेपर आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट येते लक्षात. त्याच्यामुळं ही काळजी घ्या. काही जणांना वेळ, जीएसच्या पेपरला तुम्हाला वेळ पुरतो, त्याच्यामुळे तिथं काही डाऊट नाही. जर का वेळ पुरत नसेल तर त्याच्यासाठी एक तुम्हाला गोष्ट सांगतो. जे प्रश्न वन लाईनर आहेत, एकाच लाईनमध्ये विचारलेले आहेत, तर त्या प्रश्नांना शक्यतो रिपीट करू नका. म्हणजे तुम्ही आत्ता वाचलं आणि शेवटी अजून एकदा त्याला डबल वाचलं, उत्तर बदलणार आहे का? नाही बदलणार. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा जे उत्तर बाहेर येतं तुमच्याकडून, की नाही मला वाटतंय त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे, बरोबर? बरोबर, तर ते 4च आहे, 4च ठेवा. नाहीतर पुन्हा तुम्ही वाचून मागे येता, पुन्हा वाटतं नाही नाही मग 2 आहे काय, परत वाटतं नाही 3च असेल, परत वाटतं नाही 1च करतो, मग येताना 1 करतो आणि त्याचं उत्तर असतं 4. ओके. वन लाईनर प्रश्नांच्या बाबतीत त्याला रिपीट करू नका, तिथं तुमचा वेळ जाऊ शकतो. दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, जे मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन्स असतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही बाजूला काढता येते का बघा. म्हणजे 4 त्यांनी वाक्य दिलेत, त्याच्यामध्ये ए आहे, बी आहे, सी आणि डी आहे, अशी 4 विधानं तुम्हाला त्यांनी दिलेली आहेत. तर ही विधानं वाचत असताना त्यांनी विचारले खालीलपैकी चूक कुठलं किंवा खालीलपैकी बरोबर कोणतं. तर या 4 विधानापैकी कुठलं तरी एखादं दुसरं विधान बाजूला काढता येते का बघा. पहिल्यांदा त्याच्यावरती काम करा. आणि ते जर का बाजूला काढत असतील तर मग उत्तराचे पर्याय तपासून पहा, उत्तर तुमचं मिळू शकतं. अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो. त्यावेळेस प्रश्नात योग्य, अयोग्य असे ज्यावेळेस शब्दप्रयोग येतात तर याला सर्कल करत चला. क्वेश्चन पेपरवरती ब्लॅक पेनने सर्कल केलं तर काय होत नाही, त्याला तेवढं सर्कल करायचं आणि जोपर्यंत प्रश्न वाचून होत नाही तोपर्यंत तो शब्द लक्षात राहिला पाहिजे. योग्य विचारले की अयोग्य विचारले. जर का हे लक्षात राहिलं नाही तर आपण योग्यचं अयोग्य करू शकतो आणि अयोग्यचं योग्य करू शकतो. ते प्रिकॉशन घ्या. प्रश्न व्यवस्थित वाचल्याशिवाय उत्तराचा पर्याय डार्क करायचा नाही. एखादा दुसरा सेकंद जास्त गेला तरी सुद्धा चालेल, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं टेस्ट सिरीजच्या मार्कला जास्त सिरियसली घेऊ नका, परंतु ज्या टेस्ट सिरीजला चुका होत होत्या त्या परीक्षेला होणारच नाहीत याची काळजी घ्या. बरोबर. म्हणजे टेस्ट सिरीजच्या चुका तुम्ही आत्ता पेपरवरती लिहून काढल्या तरी चालेल. तुम्हाला माहिती आहे की मला टेस्ट सिरीजला काय झालं, मी प्रश्न नीट वाचला नव्हता, लिहून घ्या. आता आयोगाच्या पेपरला काय करायचंय, सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट, प्रश्न मला नीट वाचायचा आहे. सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट कुठली, की मला प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे, ही पहिली गोष्ट झाली. लिहिले तर काय 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 होत नाही. पहिली गोष्ट लिहा, मला प्रश्न नीट व्यवस्थित वाचायचा आहे. दुसरी गोष्ट, टेस्ट सिरीजला तुमची सर्कल डार्क करताना चूक झाली, एकचं सर्कल 2ला डार्क झाले. काही दुसरी गोष्ट लिहून घ्यायची, की ज्यावेळेस मी आयोगाचा पेपर सोडवेल तर ओएमआर भरताना माझ्याकडून ही चूक होणार नाही. तिसरी चूक काय झाली, मी खूप टेस्ट सिरीजला गडबड करतोय. म्हणजे 2 तास आहेत, 2 तासात तुम्हाला 100च प्रश्नांना डील करायचं आहे. तिसरी गोष्ट काय करायची, इथं आयोगाच्या पेपरला प्रश्न नीट वाचीन, परंतु प्रश्न वाचताना मी गडबड करणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. चौथी गोष्ट काय करायचं आहे, प्रश्न नीट वाचून पर्याय वाचल्यानंतर योग्य पर्यायाला डार्क करेपर्यंत मी क्रॉस चेक करत राहीन स्वतःला. म्हणजे क्रॉस चेक म्हणजे कसं, की असं नाही 4 वेळा बघायचं, की एकचं म्हणजे एक उत्तर आहे ते एकचं सर्कलच डार्क झालं का हे मी क्रॉस चेक करत राहीन. या 4-5 चुका ज्या आहेत किंवा याच्या पलीकडे अजूनही काही लोकांच्या वेगळ्या चुका होत असतील, त्या पेपरवरती लिहून काढा आणि त्या दररोज बघा. आयोगाच्या पेपरला याच्यातली एकही चूक माझ्याकडून रिपीट होणार नाही, हे स्वतःच्या मनाशी खूणगाठ बांधा. त्याच्याशिवाय आयोगाच्या पेपरला तुम्ही 0 एअर या पद्धतीनं सोडवू शकणार नाही. ओके. आता दुसरी महत्वाची गोष्ट, काय लोकांना दडपणी जाणवत असेल, खूप सगळा अभ्यास केलाय आणि मग आता पेपर आपण पहिल्यांदाच देतोय, मग कसं होणार. ज्यांचा पहिला अटेम्प्ट आहे त्यांचं दुहेरी वातावरण असू शकतं. एक, त्यांना थोडंसं दडपणी जाणवत असेल, ही पहिली बाजू, आणि दुसरी बाजू त्यांना काहीच वाटत नसेल, की पहिलाच अटेम्प्ट आहे, अजून लय वर्ष आपल्याला एमपीएससी करायचंय. काही लोकांचं असंही असेल, बरोबर. ज्यांना दडपण जाणवते त्यांनी आता आत्ता टेन्शन घेऊन काय उपयोग नाही. जर का मागच्या वर्षभरात 5-6 महिन्यात तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास केला असेल तर तुम्हाला दडपण जाणवणार नाही. आणि जर का तुम्ही मागच्या वर्षभरात 5-6 महिन्यात टाइमपास केला असेल, 100% तुम्हाला दडपण जाणवेल. परीक्षेला जाता जाता नोट्स कोणतरी वाचतंय, कोणतरी म्हणतंय काहीतरी इम्पॉर्टंट सांग, कोणतरी म्हणतंय हे वाच, असलं करत बसू नका, त्याने काही फायदा होत नाही.
जर का तुम्हाला कोणी सांगितलं असेल की शेवटच्या 10 दिवसात चांगला अभ्यास होतो आणि त्यात पोस्ट निघून जाते, हे ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. अभ्यास करावाच लागणार आहे आणि बदलत्या पॅटर्ननुसार तर करावाच लागणार आहे. ओके. दडपण जाणवत असेल तर स्वतःला रिलॅक्स ठेवण्यासाठी ज्या काही गोष्टी करता येतील त्या चांगल्या म्हणतोय मी, तर त्या गोष्टी करण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. आता तुम्हाला परीक्षेची भीती वाटायला लागली असेल, कारण 8-9 दिवस राहिलेले आहेत. ते ठीक आहे. म्हणजे आपण माणूस आहे, माणसालाच भीती वाटते आणि ज्याने खरंच खूप चांगला अभ्यास केलाय त्यालाही त्यालाही भीती जाणवते आणि ज्याने काहीच अभ्यास केला नाही त्यालाही भीती जाणवते. हे संमिश्र वातावरण असतं. ठीक आहे, भीती वाटू द्या. मग ती ओव्हरकम कशी करायची? आता काय करा, आयोगाचे गेल्या 2-3 वर्षातले पेपर बघा. बघा म्हणतोय मी, सोडवत बसू नका. जर का वेळ असेल तर सोडवाही. पण बघा कमीत कमी. आयोगाने कसे प्रश्न फिरवलेत, काय होते, मागच्या वर्षाचा पेपर कसा होता, प्रश्न कसे आलेत. थोडेसे पी-वाय-क्यू वरती तुम्हाला ओव्हरलुक करायचं असेल तर पी-वाय-क्यू ओव्हरलुक करा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता करू शकता, की जेणेकरून परीक्षेची भीती कमी होऊ शकते. असं होऊ शकतं की काही जणांना काय करायचं आता सुचलंच नाही. आता सगळा अभ्यास झालाय आणि आता 7-8 दिवस राहिलेले आहेत. काही जणांना वाटतं की एक रिव्हिजन होऊ शकते का? मग तुम्ही रिव्हिजनला घेता, मग त्याचं रिव्हिजन होत नाही. ओके. ज्या वेळेला काहीच सुचत नाही त्यावेळेला थोडंसं बंद करायचं, चिंतन मनन करायचं आणि जो चांगला विचार डोक्यात येईल तर त्याला घेऊन पुढे जायचं असतं. हे लक्षात ठेवा. ओके. चांगला अभ्यास होणाऱ्यालाच ह्या सगळ्या विचार डोक्यात येतात. अ, आता नुकताच मुख्य परीक्षेचा पेपर झालाय आणि तुम्ही प्री झाल्यानंतर तुम्ही मुख्य परीक्षेचा पेपरही देणार आहात आणि मुख्य परीक्षा ही जी झालेली आहे राज्यसेवेची, आयोगानं माझ्या अपेक्षेपेक्षा म्हणजे मला असं वाटत होतं की काय करणार एमपीएससी, पण माझ्या आणि तुमच्या अपेक्षेपेक्षा सुद्धा आयोगाने मुख्य परीक्षेचं सगळंच शेड्यूल खूप चांगलं फॉलो केलेलं आहे. म्हणजे उत्तरपत्रिकेची क्वालिटी असू द्या, प्रश्नांची क्वालिटी असू द्या, प्रश्नपत्रिकेची क्वालिटी असू द्या, सगळंच आयोगाने आउटस्टँडिंग केलंय. पहिल्यांदा आयोगाचं मला सगळं काम आवडलंय. बेस्ट ऑफ द बेस्ट आयोगाने बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय. खूपच चांगल्या प्रकारे आयोगाने क्वेश्चन पेपर सुद्धा डिझाईन केलेले आहेत. मग बऱ्याच जणांनी मुख्य परीक्षेचे प्रश्न बघितले असतील आणि मुख्य परीक्षेचा पेपर बघून बऱ्याच जणांना आता टेन्शन आलं असेल. तुम्हाला द्यायची आहे मुख्य परीक्षा, पण त्याचा आत्ता टेन्शन घेतलं. आता तुम्ही प्री देणार आहात, तर आता प्रीच्या बाजूने विचार करा. मुख्य परीक्षेबद्दल काहीही विचार करत बसू नका. उगाच ते मेंदूत काहीतरी टाकू नका. ओके. आता प्रिलिम्स आहे, प्रिलिमच्या बाजूने विचार करा. प्रिलिमच्या पेपरच्या बाजूने विचार करा. मुख्यचा पेपर पाहूही नका, बघूही नका. तो असेल तुमच्याकडे तरी झाकून ठेवा. ज्यांची दुसरी, तिसरी, चौथी प्रिलिम्स आहे त्यांना टेन्शन येणार नाही. ज्यांनी आत्ताच मेन्स दिली आणि जे प्रिलिम देणार आहात त्यांना थोडंसं शिफ्ट व्हायला अडचण होते. कारण एवढ्या दिवस त्यांचा डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास होता आणि आता लगेच प्रिलिम्स आली. म्हणजे 2 तारखेला मेन्सचे पेपर संपलेत आणि लगेच ते प्रिलिम्सला काय 26-27 दिवसात ते प्रिलिम्स देणार आहेत. म्हणजे माझ्या जवळच्या लोकांनी मला सांगितलं की थोडंसं दडपण जाणवतंय. ठीक आहे. ते होऊ शकतं. 19-20 होणारच आहे. कारण एवढ्या दिवस तुम्ही डिस्क्रिप्टिव्हच्या बाजूने अभ्यास केलाय आणि 26-27 दिवसात तुम्हाला ऑब्जेक्टिव्हच्या बाजूने प्रिलिम्सला सामोरं जायचं आहे. ते होऊ शकतं. पण न दडपण घेता, कारण तुम्ही ऑलरेडी 2-3 प्रिलिम्स दिलेले आहेत ना, मग त्याचं काय एवढं टेन्शन घेताय? टेन्शन न घेता हे तुम्ही त्याला चांगल्या पद्धतीने टॅकल करू शकता. त्याच्यामुळं मग आता कसं करू? काहीच होत नाही, मग अभ्यासच होत नाही, मग सोडूनच देऊ का? नका असं करू. ओके. तुम्ही मेन्स देता याचा अर्थ इतरांपेक्षा तुमच्याकडे काहीतरी वेगळं पोटेन्शियल आहे. ते पोटेन्शियल पॉझिटिव्ह मानून त्याच्यावरती काम करत चला. होऊन जाईल सगळं. अ, एवढी मेहनत करताय, त्याला यश नक्कीच मिळतं, हे लक्षात ठेवा. आता काय करायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय होतंय मी तुम्हाला सांगितलं. या 7-8 दिवसात तुम्ही काय करायला पाहिजे? तर तुम्ही म्हणाल, "सर काहीच नाही करायला पाहिजे. आता आम्ही निवांत गप्प बसतो." नाही, गप्प बसून कसं काय चालेल? जर का मेन्स लिहायची असेल तर गप्प बसून चालणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय, की जेवढ्या सगळ्या टेस्ट पेपर सोडवलेले आहेत, मी पहिल्यांदाच मुद्दा सांगितला होता. तर त्या टेस्ट पेपरमध्ये लिहिले, हे टेस्ट सीरीज लिहिलंय ते लिहिले. चांगलं लिहितो. ज्या काही टेस्ट सीरीज सोडवलेल्या आहेत, तर त्या टेस्ट सीरीजचा आता अनालिसिस करायचं. बरोबर? म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एक प्रश्न सोडवता ना पेपरमधला, टेस्ट सीरीजच्या पेपरमधला, त्यावेळेस तुम्ही एक्स्ट्रा 3 प्रश्नांची तयारी करत असता. म्हणणार कसं काय? बरोबर. एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. राहिलेले 2, 3, 4 हे ऑप्शन चुकीचे आहेत ना या प्रश्नाच्या बाबतीत. पण याच्यावरनं प्रश्न बनू शकतो का? का नाही बनू शकणार? तर तुम्ही ह्या 3 ऑप्शनचं विश्लेषण केलं असेल, तर ते आता बघा किंवा ते वाचा, ते डोळ्याखालनं घाला. कारण याच्यावरती जर का प्रश्न बनला, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एक क्वेश्चन पेपर सोडवता ना 100 प्रश्नांचा, तर त्यावेळेस तुम्ही 400 प्रश्नांची तयारी करत असता, हे लक्षात ठेवा. 400. आणि जर का असे 7-8 हजार क्वेश्चन तुमच्या डोळ्याखालनं गेले, क्वेश्चन्स म्हणतोय मी, तुम्हाला वाटतं आयोगाचा पेपर त्याच्या बाहेर सेट होऊ शकतो? कारण ज्यावेळेस कुठलीही इन्स्टिट्यूट किंवा कोणताही क्लास टेस्ट पेपर काढत असतो, तर त्यांच्यासमोर असतात आयोगाचे पेपर आणि प्रत्येकाला असं मत असतं किंवा प्रत्येक काय म्हणतो आपण टेस्ट सिरीज कंडक्ट करणारं असं मत असतं, की माझ्या पेपरमधून क्वेश्चन आयोगाला रिफ्लेक्ट व्हावेत. बरोबर? त्याच्यामुळं सगळेच शिक्षक, सगळेच मेंटॉर त्या प्रश्नांवरती अतोनात मेहनत घेत असतात. कारण परत आम्हालाही सांगायला होतं ना, की बाबा हा मी क्वेश्चन डिझाइन केला होता, तो आयोगाला आलाय. त्याच्यामुळं असे जर का 7-8 हजार क्वेश्चन्स तुमच्या डोळ्याखालून गेले,
तर त्याच्या बाहेर आयोगाचा पेपर सेट होऊ शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. जे विषय चांगले जमतायत ते विषय अगदी व्यवस्थितपणे करून जावा. बरोबर. काही जणांना एन्शियंट आणि मिडिवल हिस्ट्रीचा पार्ट थोडासा अवघड जातोय, तर त्याच्यावरती 4-5 क्वेश्चन्स असतात. तर तो पार्ट PYQ मधनं सगळा व्यवस्थितपणे करून घ्या. एन्शियंट आणि मिडिवल हिस्ट्रीच्या संबंधात एखादी गोष्ट जर का सध्या चर्चेत असेल, तर ती गोष्ट करंट अफेअर्सच्या बाजूने का चर्चेत आहे, तर ती कोर पार्टला थोडीशी लावून पहा. ओके. भारताच्या संसदेमध्ये जो सेंगोल स्थापन करण्यात आलाय, तो कुठल्या साम्राज्याशी रिलेटेड आहे? आता सेंगोल चर्चेत आहे, तर सेंगोलच्या अनुषंगाने ते साम्राज्य चर्चेत आहे. तर ते चोल साम्राज्य आहे. चोल साम्राज्य कुठलं आहे, तर ते दक्षिणेतलं आहे. त्याच्याशी संबंधित राज्य कुठले आहेत हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. बरोबर. प्रत्येकच गोष्टीच्या बाबतीत हे तुम्ही लावून पाहू शकता. सध्या विधानसभा खूप चर्चेत आहेत. तर त्या बाजूने तुम्हाला थोडीशी आयडिया असायला पाहिजे. हे तुम्हाला तुम्ही थोडंसं वाचून घेऊ शकता. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया चर्चेत आहे. ओके. वेगवेगळ्या संस्था किंवा आयोग चर्चेत आहेत, तर त्या बाजूने तुम्हाला ते वाचता येईल. इन्व्हायरमेंटचा पार्ट एक काही जणांना अवघड जातोय. इन्व्हायरमेंटचा तर PYQ बघा, मागच्या 4-5 वर्षात आयोगाने राज्यसेवेला इन्व्हायरमेंटच्या बाबतीत काय विचारलंय, याचं वेटेज का वाढलंय माहिती आहे का तुम्हाला? कृषी सेवा आणि वनसेवा या 2 परीक्षा यांच्यासाठी सुद्धा प्रिलिम्स कॉमन असल्यामुळं त्या इन्व्हायरमेंटचं वेटेज वाढलंय. इन्व्हायरमेंटचे प्रश्न इन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा येतात, करंट अफेअर्समध्ये सुद्धा येतात आणि जिओग्राफीमध्ये सुद्धा येतात. त्याच्यामुळं ह्याच्यावरती थोडंसं जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करा. इन्व्हायरमेंटच्या बाबतीत नवीन कोप म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, एखादी संस्था चर्चेत आहे का, एखादा ॲग्रीमेंट चर्चेत आहे का, तर हे थोडंसं पाहून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक विषयाचा एखादा टॉपिक जर का करंटच्या दृष्टीने चर्चेत असेल, तर तोच टॉपिक कोर पार्टला लावून क्रॉस चेक करून बघा. तसे प्रश्न आयोग विचारते. सध्या ह्या वर्षभराचा एक्सपिरियन्स घेतला तर हे लक्षात ठेवा. सगळ्याच विषयांच्या बाबतीत येते लक्षात. सायन्सच्या बाबतीत काही जणांना सायन्स थोडंसं अवघड वाटतंय, विज्ञान. तर विज्ञान करत असताना याचे PYQ थोडेसे बघा. आयोगानं मागच्या 1-2 वर्षात कसे सायन्सचे प्रश्न विचारले, त्याच्यावरून आपल्याला काय डिझायनिंग करता येईल, काय ड्राफ्ट करता येईल, काय पॅटर्न आयोगाचा सेट होतोय का, हे थोडंसं बघत चला. हे GSच्या पेपरच्या बाबतीत बोलतोय ना की SATच्या. बरोबर. इतिहासाच्या बाबतीत मी बोललो. मॉडर्न हिस्ट्रीच्या संबंधात सुद्धा तेच सांगतोय. एखाद्या संस्थेला 50, 75, 100, 150, 200 200 तर नसतील, एवढी जी काही वर्ष पूर्ण झालेली आहेत, तर त्या अनुषंगानं काही चर्चेत असेल तर ते. इकॉनॉमिक्स ज्यावेळेस तुम्ही करता, अर्थशास्त्र ज्यावेळेस तुम्ही करता, तर तुम्हाला 2 गोष्टी करणं अपेक्षित असतं. एक आहे अर्थसंकल्प, कुठला? दोन्ही करा, केंद्राचा करा, राज्याचा करा. आणि दुसरं असतं सर्वेक्षण किंवा इकॉनॉमिक सर्वे, केंद्राचा करा, राज्याचा करा. कारण या 2 गोष्टीमध्ये ज्या काही चर्चेतल्या योजना असतील, चर्चेतले कायदे असतील, चर्चेतल्या सोयीसुविधा, फॅसिलिटीज, ह्या 2 गोष्टीमध्ये ज्या असतात, तर तो आयोग विचारतो. याच्यामध्ये जर का काही आकडेवारी वगैरे असेल, तर ती आकडेवारी सुद्धा व्यवस्थितपणे तुम्ही करणं अपेक्षित आहे. करंट अफेअरचा अभ्यास करत असताना करंट अफेअर्सला आपण ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्य लेवल, मग सामाजिक, आर्थिक हे आपण सगळं करतच असतो. परंतु आयोगाचा पॅटर्न पाहता ज्या गोष्टी सध्या चर्चेत नाहीत, तर आयोगाने त्या गोष्टी विचारायला सुरुवात केली. म्हणजे आत्ता नुकतंच धनंजयराव गाडगीळ यांचं निधन झालंय, पर्यावरण तज्ज्ञ. पश्चिम घाट आणि धनंजयराव गाडगीळ यांचे खूप जवळचे संबंध आहेत. म्हणजे ज्या वेळेला पश्चिम घाटाच्या अभ्यासाचा विषय निघतो, त्या वेळेला प्रकर्षानं धनंजयराव गाडगीळ यांचं नाव चर्चेत असतं आणि त्यांनाच आत्ताच तो कुठला पुरस्कार मिळालाय, अर्थ समिटवाला कुठला तरी पुरस्कार मिळालाय. बरोबर. तर त्या पुरस्कारामुळे त्यांच्यावरती प्रश्न येणं अपेक्षित होतं किंवा आयोगानं विचारणं अपेक्षित होतं, परंतु तो प्रश्न विचारलेला नाही. याचाच अर्थ काय, आयोग जे सध्या काही चर्चेतल्या गोष्टी आहेत, तर शक्यतो त्याच्यावरती प्रश्न विचारत नाही. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पुरस्कार त्यांना मिळालाय. नरेंद्र मोदींना अगोदर मिळाला होता 2016 मध्ये आणि मागच्या वर्षी त्यांना मिळाला होता. नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे. तर त्यांच्यावरती प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. हे गोष्ट तुम्ही प्रकर्षाने लक्षात ठेवा. जर का याच्यावरती प्रश्न आला तर तो तुमचा चुकता कामा नये. आणि म्हणजे हे थोडंसं जे आउट ऑफ द बॉक्स जातंय, तर ते तुम्हाला यायला पाहिजे. एकच मिनिट. करंट अफेअर्सच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर त्या आपल्याला पाहायला लागतंय. ओके.
बिटवीन द लाईन्सवाला पॅटर्न असतो ना, तो करंट अफेअर्सला जास्त फॉलो होतो. त्यामुळे ते करत चला. करंट अफेअर्स तुम्ही डेलीच करतात आय नो. जास्तीत जास्त 1.5 वर्षापर्यंत जावा. त्याच्या पाठीमागे जाऊच नका. आणि कमीत कमी 12 महिन्यापर्यंत म्हणजे 1 वर्षापर्यंत. त्याच्या पाठीमागे गेलं तर सगळ्यांचं चुकणार आहे. कारण एवढं करंट अफेअर्स कोण वाचत बसणार नाही. ते करंट अफेअर्स नाही, तो फॅक्च्युअल डाटा होईल त्या विषयाशी संबंधित. त्याच्यामुळे त्याचा जास्त काही लोड घेऊ नका. आणि पॉलिटीच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे पुस्तक आहे माझं, पॉलिटी PYQ पल्स बाय वैभव शिवडे. रिव्हिजनसाठी याच्या बाहेर काहीच नाही करण्याची गरज पडणार. काहीच करू नका. भारतीय राज्यघटना आणि घटनात्मक प्रक्रिया, पंचायती राज आणि शेवटी 30 इन्फो चार्ट दिलेत. जर का हे पुस्तक तुमच्याकडे नसेल तर मार्केटमधून न विसरता हे पुस्तक विकत घ्या आणि एवढंच वाचा रिव्हिजनसाठी. याच्या बाहेर एकही शब्द करायची गरज नाही पडणार. ओके, एवढंच चांगलं दर्जेदार पुस्तक बनवलंय. 238 पानांचं आहे. बसला तर 3 ते 4 तासात पुस्तक तुम्ही वाचून बाजूला ठेवू शकता. आणि पॉलिटीला करत असताना काय करायचं, की जे सध्या आर्टिकल चर्चेत आहेत, ज्या संस्था चर्चेत आहेत, ज्या व्यक्ती चर्चेत आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी करत चला. आणि त्या सगळ्या गोष्टींची माहिती याच्यामध्ये दिलेली आहेत. सगळे भाग, कलम, परिशिष्ट, महत्वाच्या व्यक्ती, कालानुक्रम, पंतप्रधान, राष्ट्रपती, CJI, निवडणूक आयुक्त, सगळी माहिती याच्यामध्ये दिली. शेवटी 30 इन्फो चार्ट दिलेत. सगळी माहिती तुम्हाला या पुस्तकाच्या माध्यमातून मिळून जाईल. पुस्तक तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतो किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक महत्वाच्या बुक विक्रेत्याकडे पुस्तक तुम्हाला मिळून जाईल. क्वालिटीसाठी याच्या बाहेर काय करू नका. ओके, तुम्ही टेस्ट पेपर सोडवले असतील, माझाच VJC स्टडी चार्ट टेलिग्राम चॅनलवरती एक पॉलिटीचा 100 प्रश्नांचा टेस्ट पेपरही देतोय आणि बाकी 15-15 मार्कांच्या 4 टेस्ट आहेत, त्याही तुम्हाला मी अवेलेबल करून देतोय. त्याही तुम्ही वाचून जाऊ शकता किंवा त्या तुम्ही सोडवल्याच असतील, बऱ्याच जणांनी ते सोडवल्यात आणि जाता जाता हे पुस्तक तुम्ही रिवाइज करणं अपेक्षित आहे. ओके, जे तुम्ही काही नोट्स काढल्या असतील, काही लोकांना मोबाईलचे स्क्रीनशॉट मारून ठेवण्याची सवय असते, ते ठेवले असतील, काही जणांनी थोडीशी छोटे छोटे लेक्चर सेव्ह करून ठेवले असतील, हायलाइट केलं असेल, अंडरलाईन केलं असेल, तर येणाऱ्या ह्या 7-8 दिवसाच्या काळात तेच मल्टिपल टाइम रिवाइज आणि रिकॉल करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जसा विचार करता तशाच गोष्टी घडत असतात. त्याच्यामुळे बी पॉझिटिव्ह, चांगला विचार करा. म्हणजे मला याच्यामध्ये कमीत कमी 120 मार्क येतीलच, GS मध्ये म्हणतोय मी, असाच विचार करा. सॉरी, तुम्ही सीसॅटचं टेन्शन घेत नसाल आय नो, कारण त्याचे 50 प्रश्न कॉम्प्रिहेन्शनचे आहेत. नको म्हटलं तरी तुमच्या तिथं 50 पैकी 50 बरोबर येतात. नको म्हटलं तरी. एक इंग्लिशचा उत्तर आहे, ते बऱ्याच जणांना तिथं जरा थोडंसं 19-20 होत असेल, परंतु बाकीच्या सगळ्या उत्तरात तुमचे येऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही सीसॅटचं टेन्शन घेत नाही. मी सीसॅट बद्दल बोलत पण नाही. फक्त एक्झामला जायच्या अगोदर एखादा दुसरा सीसॅटचा पेपर सोडवता आला तर पहा. ओके, म्हणजे त्याच वेळेत पहा. 3 ते 5 याच वेळेत जर का सीसॅटचा पेपर सोडवता आला तर न विसरता सोडवा. आयोगाच्याच वेळेत 2-3 पेपर सोडवले चालतील. म्हणजे 24चा सोडवा, 23चा सोडवा, 22 जे काही तुम्हाला आयोगाचे पेपर मिळेल आणि आयोगाचे सोडवा. कुठल्याही क्लासचे सोडवत बसू नका. आयोगाचे पेपर सोडवा, तर ते तुम्हाला करता येईल. ओके, सगळ्यात महत्त्वाचं स्वतःला स्टेबल ठेवा. हे खूप गरजेचं आहे आणि हे खूप कमी जणांना जमतं. एक्झामच्या काळात जो स्वतःला स्टेबल ठेवतो, म्हणजे टेन्शन तर असतंच, पण ते टेन्शन जर का तुमच्या डोक्यावर बसलं ना, ते तुम्हाला पेपर व्यवस्थित जाऊ देत नाही. आणि हे ज्याला जमतं त्याला 100% 120 काय 150 सुद्धा स्कोर येऊ शकतो. बरोबर. आता PYQ वरती थोडीशी नजर मारा. जे महत्त्वाचे टॉपिक्स तुम्हाला वाटतात तर ते मल्टिपल टाइम रिवाइज आणि रिकॉल करा. जे जमतंय त्याला एक्स्ट्रा स्ट्रॉंग बनवा. जे जमत नाही त्याला स्ट्रॉंग बनवण्याचा प्रयत्न करा. मी म्हणत नाही की 7-8 दिवसात ते स्ट्रॉंग होईलच, पण प्रयत्न तर करूया. प्रयत्न करायला काय जाते, प्रयत्नांती परमेश्वर म्हटलंच जातं ना, मग प्रयत्नांती मार्कही मिळतील. तर त्याला थोडंसं हे करून चालत. बरोबर. आता परीक्षेचा दिवस सगळ्यात महत्त्वाचं. ऊन खूप पडते, खूप म्हणजे तुम्हाला काय सांगायचं, एसीतनं बाहेर निघलं तर कसं तरी होतंय आणि तुम्ही तर पेपरला जाणार आहात. पेपरला शाळेत एसी असतील याची गॅरंटीच नाहीये, म्हणजे नसतीलच. फॅन असेल तरी सुद्धा चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळं जाताना पाण्याची बॉटल, दुपारच्या जेवणासाठी काय जर काही इंतजाम होत असेल, म्हणजे पुण्यात राहणाऱ्यांना अवघडच आहे जरा, पण चांगलं खा जरा त्या दिवसापुरतं तरी कमीत कमी. सगळ्यात महत्त्वाचं, आजारी नका पडू. ओके, उगाच ऊन पडते म्हणून कुठला तरी ज्यूस पिलाय, कुठला तरी सरबत पिलाय, मग झालं फूड पॉयझनिंग, मग कसं तरी मग डोकंच दुखणार. असल्या गोष्टी काय करत बसू नका. 7-8 दिवस राहिलेत, याच्यामध्ये एकही नवीन उद्योग करत बसू नका. मध्ये रविवार येतोय, जरा थोडंसं चिकनच खातो, मटनच खातो, बाहेरच जातो, कशाला करत बसताय असं. एकतर हे वातावरण चांगलं नाहीये. दिवसा ऊन पडते, मध्येच काहीतरी पावसाचं वातावरण तयार होतंय, संध्याकाळी गरम होते, पहाटे थंडी वाजते. असला सगळा सगळा कार्यक्रम चाललाय. त्याच्यामुळे काय करा, स्वतःवरती थोडंसं लक्ष द्या. या 7 दिवसात चांगलं खा, चांगलं प्या, चांगलं राहा, भांडणं करू नका. कारण याचा शेवटी पेपरवरती परिणाम होणार आहे. ओके, त्याच्यामुळे जर का कोणाला काय म्हणायचं असेल तर एक्झाम झाल्यावर म्हणा. म्हणजे भांडणं नाही करा म्हणत, कोणाला काय बोलायचं असेल तर ते. नाहीतर ते आत्ता टेन्शन घेतलं की ते तुमच्या डोक्यात चालत राहणार. तो आत्ता काहीच बोलू नका. बरोबर. स्टेबल राहून ज्या काही गोष्टी करता येतील त्या करा. एक्झामच्या दिवशी 2 पेपर आहेत ते लक्षात ठेवा. ते कंबाईनचा अभ्यास करतात, 1 पेपर देऊन याचाल घरी, 2 पेपर आहेत.
2 पेपरच्या मध्ये खूप सगळा गॅप आहे. ते 12 ते 3 एक मी म्हणणार नाही सिनेमा बघा, पण आहे गॅप. तो दुपारचा गॅप, एक पॉवर नॅप हे समीकरण तुम्ही डोक्यात ठेवा. थोडंसं चांगलं म्हणजे जेवण करून 5 वाजेपर्यंत झोपायचं असं काय प्लॅन करू नका. ओके. थोडंसं चांगलं जेवण करा, पाणी भरपूर प्या आणि एक 10-15 मिनिटाची पॉवर नॅप, की जे मी सगळ्यांना सांगतो. कारण काय होईल, चुकूनच जर का सीसॅटचा पेपर अवघड आला, यूपीएससी सारखा किंवा 2014च्या राज्यसेवेसारखा, तर 19-20 व्हायला नको. त्याच्यामुळे डोकं जेवढं शांत राहील, तेवढं तुम्ही शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. सकाळचा पेपर झाला जीएसचा, त्याचं विश्लेषण दुपारच्या सत्रात करत बसू नका. मग मला किती मार्क्स येत आहेत, मग हे होतच नाही, मग हे प्रश्न माझा चुकलाच नाही. तो पेपर झाला, ओएमआरची कार्बन कॉपी असते ती त्या पेपरमध्ये टाकायची, क्वेश्चन पेपर बॅगमध्ये टाकायचा. चांगलं एखादं जवळ काही जेवायला खायला मिळते का बघायचं, ते खायचं, सेंटरला माघारी यायचं, थोडी 15-20 मिनिटाची पॉवर नॅप घ्यायची, फ्रेश व्हायचं. जर का तुम्हाला काही फॉर्म्युला रिवाइज करायचं असेल, तुमच्या काही ओन स्ट्रॅटेजी तुम्ही सीसॅटसाठी क्रिएट केला असेल, ते करायचं, शांत राहायचं. कोणाबरोबर गप्पा मारायचं नाहीत, कोणाला फोनवर बोलत बसायचं नाही. या गोष्टी सगळ्या टाळा तुम्ही, टाळा. हे खूप महत्वाचं आहे. बरोबर? नाहीतर मग 2 वाजेपर्यंत झोपलं तरी चालेल. 2ला उठा, फ्रेश व्हा मस्तपैकी, मग आपल्या क्लासरूममध्ये जाऊन बसा आणि व्यवस्थितपणे पेपर द्या. सीसॅटचा पेपर क्वालिफाय आहे. जर काही येत नाही तरी पण मला 80 अटेम्प्ट करायचे आहेत, गरज नाही. ओके. थोडे अटेम्प्ट करून क्वालिफाय एवढी मार्क पडली तरी सुद्धा बेस्ट होईल. ओके. पहिल्या पेपरचा जो काही ताणतणाव निर्माण झालेला आहे, तो दुसऱ्या पेपरवरती शिफ्ट होणार नाही याची तेवढी काळजी घ्या. तुम्ही खूप म्हणजे या मागच्या वर्ष, दीड वर्षात तुम्ही खूप चांगला अभ्यास केला असेल आणि या चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या असतील. त्यामुळं तुम्हा सर्वांना या विजेसी स्टडीच्या पूर्ण टीमकडून हार्दिक शुभेच्छा. बाकी ह्या 7-8 दिवसात काही अडचणी आल्या, म्हणजे काही जणांना हे पुस्तक हवं असेल तर ऑफिसमधून हे पुस्तक तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा बुक सेंटरवरती सुद्धा उपलब्ध आहे किंवा ऑनलाईन ऑर्डर केली तरी सुद्धा तुम्हाला ते मिळून जाईल. त्याच्या बाबतीत काही टेन्शन घेऊ नका. बाकी मला भेटायचं असेल तर मी ऑफिसमध्ये असतो. माझा नंबर आहे तुमच्याकडे, तुम्ही त्याच्यावरती कॉल मेसेज करू शकता. आता आपण क्वालिटीच्या बाजूने बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरीचशी लेक्चर माझ्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा युट्यूब चॅनलवरती मी तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून देतोय. या पॉलिटी पीवायक्यू पल्स या पुस्तकात सुद्धा प्रत्येक चॅप्टरचा मी एक QR कोड दिलेला आहे. तो QR कोड स्कॅन केल्यानंतर युट्यूबला जातोय, ते फ्री लेक्चर तुम्हाला बघायला मिळते. ओके. ह्या सगळ्या प्रोसेससाठी तुम्ही खूप शांत डोक्याने डील करणं गरजेचं आहे. कारण परीक्षा जवळ येईल तसं तसं कसं तरी होतंय. आय नो की मलाही होत होतं. बरोबर. मग ते ओव्हरकम कसं करायचं, तर स्टेबल राहून ते ओव्हरकम करता येऊ शकतं. त्यामुळं हे सगळं केलंय, ह्याला व्यवस्थितपणे डील करून एकदम शेवटी शेवटचा आणि चांगला घाव घाला आणि मेन्सला क्वालिफाय व्हा. या परीक्षेसाठी तुम्ही बेस्ट आहात, त्याच्याबद्दल मला कुठलाही डाऊट नाही. आणि तुम्ही खूप चांगला अभ्यास केला, तुमच्या अभ्यासाबद्दलही मला डाऊट नाही, हे लक्षात ठेवा. त्या 2 तासात, म्हणजे सकाळचे 2 तास आणि संध्याकाळचे 2 तास, म्हणजे 2 पेपरचे, ह्या 4 तासात आयुष्यातलं बेस्ट ऑफ बेस्ट काय बाहेर काढता येईल याच्यावरती लक्ष कॉन्सन्ट्रेट करा, याच्यावरती लक्ष द्या. याच्यापेक्षा बाकी काहीच नाही. तर तुम्ही एमपीएससी करताय आणि राज्यसेवेचा पेपर देताय म्हणजे मी काहीतरी मोठं करतोय असं काही नाही. तुम्ही राज्यसेवेचा द्या, इंजिनिअरिंग सर्व्हिसचा द्या, फॉरेस्टचा द्या किंवा ॲग्रीचा द्या. त्यासाठी प्रिलिम्स एकच आहे. त्यांच्या कट ऑफ प्रमाणे त्यांना तेवढे क्वेश्चन्स अटेम्प्ट करावे लागणार आहेत, तेवढा अभ्यास त्यांनी केलाच असेल. परंतु जे पर्टिक्युलर राज्यसेवा देणार आहेत त्यांचे मार्क्स किंवा त्यांचा स्कोर जास्त असायला पाहिजे, एवढंच मी तुम्हाला सांगेन. ओके. तर तुर्तास आता आपण हे थांबूया. जाता जाता एकच सांगेन, ही प्रोसेस आहे. जेवढ्या शांत डोक्याने तुम्ही या प्रोसेसला डील कराल, तेवढे रिझल्ट पॉझिटिव्ह येण्याची 100% शक्यता आहे. त्याच्यामुळं टिकून राहा, जिंकून जाचाल. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. परीक्षेसाठी तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा.